नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज यातील एक्सरसाइज 2.1 फर्स्ट क्वेश्चन फाइंड इक्वेशन्स ऑफ टँजंट अँड नॉर्मल्स। येथे आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे। कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे, तर या कर्ववर असणारा हा पॉईंट, या पॉईंटमधून पास होणारी टँजंट आणि नॉर्मल त्यांचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज, म्हणजे डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्ह्ज ही कन्सेप्ट अप्लाय करून आपल्याला हे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत। आता जॉमेट्रीच्या कन्सेप्ट आहेत ह्या टँजंट, नॉर्मल, कर्व। तर जॉमेट्रीमध्ये आपण डिफरन्सिएशनचा वापर करणार आहोत, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा वापर आपण जॉमेट्रीमध्ये करणार आहोत। तर येथे आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे। पहा, कर्व आहे, हा कर्व आपल्याला माहिती नाही नेमका कसा आहे। पहा, सपोज याप्रमाणे कर्व आहे, असा कर्व आहे, तर या कर्वचं इक्वेशन हे आहे y = x²। या कर्वचं इक्वेशन आहे y = x² + 2 टाइम्स e⁻x आणि +2। हे आहे कर्वचं इक्वेशन, बरोबर आहे। आता या कर्ववर हा पॉईंट आहे 0, 4। सपोज हा पॉईंट आहे 0 आणि 4, तर या पॉईंटमधून पास होणारी टँजंट ही टँजंट आहे। आणि नॉर्मल म्हणजे काय? आता याच पॉईंटमधून या टँजंटला, ही टँजंट आहे, याच पॉईंटमधून टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन, येथे 90 अँगल होईल, तर या लाईनला आपण काय म्हणणार? नॉर्मल। हा आहे नॉर्मल, ही झाली नॉर्मल, आणि ही काय आहे? टँजंट। पहा, इथे जर आपण परपेंडिक्युलर लाईन काढली तर ही नॉर्मल नाही आहे, या टँजंटला परपेंडिक्युलर आहे, परंतु या लाईनला आपण नॉर्मल नाही म्हणणार। नॉर्मल म्हणजे कर्व, ही टँजंट आणि हा परपेंडिक्युलर, तिघाचा इंटरसेक्शन पॉईंट एकच पाहिजे, म्हणजे टँजंट आणि कर्व यांच्या पॉईंटमधूनच पास होणारी लाईन आणि परपेंडिक्युलर असणारी लाईन, तिला आपण नॉर्मल म्हणणार। ही नॉर्मल होणार नाही। नॉर्मल कोणती आहे? ही लाईन नॉर्मल आहे, कारण कर्व आणि टँजंट यांच्या पॉईंटमधून पास होत आहे आणि टँजंटला परपेंडिक्युलर आहे। तर या दोन लाईनचे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। पहा, लाईनचा स्लोप आपल्याला माहिती आहे। लाईनचा स्लोप कसा काढतो आपण? स्लोप म्हणजे काय? टॅन थीटा। ही एक, सपोज येथे लाईन असेल, तर या लाईनचा अँगल थीटा आहे, तर या लाईनचा स्लोप, ही लाईन आहे सपोज एल लाईन, या लाईनचा स्लोप म्हणजे काय? एमने इंडिकेट करतो आपण, एम म्हणजे टॅन थीटा, बरोबर आहे। लाईनचा स्लोप काढायचा हा एक फॉर्म्युला आहे, आणि हा एक फॉर्म्युला आहे स्लोप काढण्यासाठी, y2 - y1 अपॉन x2 - x1, बरोबर आहे। जर या लाईनवर दोन पॉईंट असतील आणि त्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती असतील, तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करतो, y2 - y1 अपॉन x2 - x1, बरोबर आहे, स्लोप काढण्यासाठी। आणि लाईनचं इक्वेशन, आता या लाईनचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे, म्हणजे y - y1 = m म्हणजे स्लोप, आणि x - x1, हा एक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। सपोज या लाईनवर एक पॉईंट आहे, या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहेत, x1 आणि y1, बरोबर आहे, आणि या लाईनचा स्लोप आपल्याला माहिती आहे। तर या फॉर्म्युल्याने आपण काय करणार? या लाईनचं इक्वेशन तयार करणार। हे आपण 11वीला पाहिलेलं आहे। म्हणजे लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? टँजंट म्हणजे एक लाईनच आहे, नॉर्मल म्हणजे एक लाईनच आहे, त्यांचं इक्वेशन आपल्याला या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला स्लोप माहिती पाहिजे। येथे स्लोप आपल्याला दिलेला नाही, परंतु फक्त एक पॉईंट माहिती आहे, स्लोप माहिती नाही। आता हे काय आहे? y2 - y1 हा स्लोपचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। जर दोन पॉईंट असतील तर y2 - y1 x2 - x1 हा स्लोपचा फॉर्म्युला आहे। आता y2 - y1 म्हणजे काय आहे? y मधील चेंज आहे, बरोबर आहे। आपण असं लिहू शकतो, डेल्टा y चेंज आहे, आणि हे डेल्टा x। आता हा चेंज खूप कमी असेल, खूप मायनर असेल, असे खूप जवळजवळ पॉईंट असतील, म्हणजे खूपच मायनर चेंज असेल, तर आपण dy लिहू शकतो, dy, आणि हे काय होईल? dx। पहा, म्हणजे स्लोप म्हणजे काय? dy/dx। पहा, y म्हणजे काय घेणार आपण? हे कर्वचं इक्वेशन, आणि विथ रिस्पेक्ट टू x yला डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे आपल्याला काय मिळेल? स्लोप मिळणार आहे। आता या लाईनचा स्लोप काढण्यासाठी आपल्याला या कर्वची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे ॲट धिस पॉईंट। या पॉईंटवर आपण कर्वची डेरिव्हेटिव्ह घेणार, ती डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे? स्लोप असणार आहे त्या लाईनचा, बरोबर आहे। आता या लाईनचा स्लोप सपोज m1 आहे,
टँजंटचा स्लोप m1 आणि नॉर्मलचा स्लोप m2 आहे. आता या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. दोन परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप कसा असतो m1 आणि इंटू m2 यांचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण. दोन परपेंडिक्युलर लाईन आहेत त्यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 असतो. बरोबर आहे, हे आपण पाहिलेलं आहे. हा स्लोप 3 असेल तर दुसरा स्लोप किती असेल याचा -1/3. याचा अपोजिट साईनने रेसिप्रोकल. हा स्लोप 5 असेल तर दुसरा स्लोप किती असेल -1/5. याप्रमाणे परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप कसे असतात एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये रेसिप्रोकलमध्ये असतात. म्हणजे हा स्लोप माहिती आहे आपल्याला, तर m2चा स्लोप काय मिळेल म्हणजे -1/m1. हा स्लोप आपण फाइंड आउट केला. सपोज हा स्लोप आपण फाइंड आउट केला, हा स्लोप 10 आहे तर हा स्लोप काय मिळेल -1/10. बरोबर आहे. म्हणजे आपण या लाईनचा स्लोप काढला तर आपल्याला या लाईनचा स्लोप मिळेल. स्लोप मिळालेला आहे, पॉईंट माहिती आहे, मग आपल्याला इक्वेशन काढता येईल या फॉर्म्युल्यानुसार. बरोबर आहे. सॉल्व करू आपण. सोल्युशन, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. द इक्वेशन ऑफ कर्व इज कर्वचं इक्वेशन याप्रमाणे आहे. y = x² + 2e⁻x + 2. आता याला डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. yला विथ रिस्पेक्ट टू xने आपण डिफरन्शिएट करू म्हणजे काय होईल dy/dx. ही डेरिव्हेटिव्ह कशी घेतो हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये. 2x बरोबर आहे, x² पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, प्लस 2e⁻x त्याची डेरिव्हेटिव्ह e⁻x आणि प्लस 2 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे काय मिळेल आपल्याला dy/dx = 2x + 2e⁻x. 0 लिहिण्याची गरज नाही. आता ही डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केली परंतु या पॉईंटवर चेक करायची आहे. देअरफॉर या पॉईंटवर आपण चेक केली म्हणजे काय होईल ती व्हॅल्यू मिळणारी स्लोप असणार आहे dy/dx ॲट 0, 4. 0 आणि 4 म्हणजे जेथे x आहे तेथे आपण 0 पुट करणार. बरोबर आहे. 2xची व्हॅल्यू 0 आणि प्लस 2e⁻0. 2 × 0 0 होईल, प्लस 2e⁻0 त्याची व्हॅल्यू 1 असते. एखादा नंबर असेल त्याचा पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे 2 × 1 = 2. ही काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे ॲट पॉईंटवर, या पॉईंटवर. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे स्लोप आहे तो dy/dx. हा स्लोप आहे 0, 4. कोणत्या लाईनचा या टँजंटचा स्लोप आहे तो. इथे लिहिणार = स्लोप ऑफ टँजंट ॲट कोणता पॉईंट आहे तो 0, 4. या पॉईंटवर स्लोप आपण काढलेला आहे. बरोबर आहे. आता स्लोप माहिती आहे, पॉईंट आपल्याला हा माहिती आहे 0, 4. म्हणजे या टँजंटचं इक्वेशन काढता येईल आपल्याला. इरेज करतो हे. आता इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट आहे 0, 4 इज. इक्वेशन कसं तयार होईल फॉर्म्युला आहे y - y1 = m टाइम्स x - x1. हा फॉर्म्युला आहे y - y1 = m टाइम्स x - x1. बरोबर आहे. देअरफॉर y आणि x या फॉर्ममध्ये आपलं इक्वेशन तयार करायचं आहे. त्यामुळे y आणि x असेच राहू द्यायचे. फक्त हा 0 म्हणजे x1 घेणार आपण आणि 4 म्हणजे y1 घेणार. 0 म्हणजे x1 आणि 4 म्हणजे काय आहे y1 आहे. म्हणजे y - y1 म्हणजे 4 = स्लोप म्हणजे ही व्हॅल्यू. आता येथे आपण हे पण पुट करू शकता dy/dx ॲट 0, 4. त्याची व्हॅल्यू 2 किंवा इथे डायरेक्ट 2 लिहा. आता हा स्लोप म्हणजेच ही व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आहे = m म्हणजे स्लोप आहे. इथे 2 लिहिले, x ॲज इट इज, x1 म्हणजे 0. हे सॉल्व करू. y - 4 = 2x होईल. बरोबर. देअरफॉर 2x = 0 दाखवायचं आहे. 2x पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह होईल y आणि हे -4 होतील. बरोबर आहे. या दोन्ही टर्म इकडे आणल्या तर मायनस होतील, हे +4 होतील = 0 इज द इक्वेशन ऑफ टँजंट.
हे आहे टँजंटचं इक्वेशन. इज द इक्वेशन ऑफ टँजंट ॲट 0, 4. हे इक्वेशन टँजंटचं काढलेलं आहे आपण. आता टँजंटचं इक्वेशन काढलं आपण. आता नॉर्मलचं काढायचं आहे, कारण नॉर्मल परपेंडिक्युलर आहे. म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल किती येणार आहे? स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे ती परपेंडिक्युलर असणारी लाईन. स्लोप ऑफ नॉर्मल इज, स्लोप किती येईल? याच्या अपोजिट साईन म्हणजे -1/2 बरोबर आहे. याचा रेसिप्रोकल आणि साईन अपोजिट +2 तर -½ येईल. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, इक्वेशन कसं होईल? हेच इक्वेशन, फक्त इथे स्लोप चेंज होईल. या स्लोपऐवजी हा स्लोप येईल. देअरफॉर y मायनस, कारण पॉईंट तोच आहे नॉर्मल, येथे ॲट 0, 4 इज, पॉईंट त्याच पॉईंटमधून आहे म्हणजे y - 4, 2 ऐवजी येथे -½ येईल आणि x - 0 बरोबर आहे. हे सॉल्व करू. देअरफॉर y - 4 इक्वल टू हे -x/2 होतील बरोबर आहे. -x/2. आता हे 2 इकडे आणू आपण, म्हणजे काय होईल? 2y होतील, -8 होतील आणि इक्वल टू -x. देअरफॉर x आपल्याला सहसा पॉझिटिव्ह दाखवायचा आहे, म्हणजे आधी x लिहिणार आपण, नंतर x इकडे आपण आणलेला आहे म्हणजे y ॲज इट इज 2y -8 इक्वल टू 0. x फक्त इकडे आणला इक्वल टू 0 बरोबर आहे. याप्रमाणे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन आहे नॉर्मलचं. इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. इथे लिहा इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट 0, 4. त्या पॉईंटवर आपण इक्वेशन काढलेलं आहे. दिलेल्या कर्वची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आणि त्या पॉईंटवर त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ती व्हॅल्यू म्हणजे स्लोप असणार आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. येथे स्लोप आहे, m म्हणजे स्लोप. येथे जो स्लोप येईल त्याच्या अपोजिट साईनने हा स्लोप मिळेल आपल्याला, अपोजिट साईन आणि रेसिप्रोकल. कारण m1 × m2 हा मल्टिप्लिकेशन -1 असतो. हा स्लोप मिळाला म्हणजे m2चा स्लोप काय असेल? -1 ही व्हॅल्यू बरोबर आहे. याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. येथे आपल्याला टँजंट आणि नॉर्मल यांचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. कर्व दिलेला आहे आणि पॉईंट दिलेला आहे. हा जो कर्व आहे याची आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आणि या पॉईंटवर त्याची व्हॅल्यू काढली आपण डेरिव्हेटिव्हची, तर तो टँजंटचा स्लोप असणार आहे. सोल्युशन आधी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. कर्वचं इक्वेशन याप्रमाणे आहे x³ + y³ - 9xy इक्वल टू 0. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर विथ रिस्पेक्ट टू एक्सने आपण डिफरन्शिएट करत आहोत, परंतु येथे x आणि yचा मल्टिप्लिकेशन आहे. येथे y³ आहे. 3x² बरोबर आहे. पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, प्लस आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह, पॉवरची 3y² आणि नंतर या yची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx बरोबर आहे. -9 कॉन्स्टंट ॲज इट इज. येथे x आणि yचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज y आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx/dx हे 1 येईल बरोबर आहे. × 1 एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे × 1 लिहिण्याची गरज नाही. × 1 इक्वल टू 0. या साईडला 0 कारण कॉन्स्टंट आहे. आता हे सॉल्व करू थोडं आपण. 3x² + 3y² dy/dx मायनस हे 9x dy/dx 9ने मल्टिप्लाय करू आणि प्लस 9y बरोबर आहे इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला dy/dx पाहिजे बरोबर आहे. आपण कॉमन काढू. येथे dy/dx आहे, येथे dy/dx आहे. दोन टर्ममध्ये आपण dy/dx कॉमन काढू आणि बाकीच्या उरलेल्या टर्म त्या साईडला पास करू आपण. म्हणजे काय होईल? dy/dx कॉमन काढायचं आहे म्हणजे ही होईल आपली डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. हे कॉमन काढल्यानंतर येथे 3y² राहील आणि हे कॉमन काढल्यामुळे येथे -9x राहतील बरोबर आहे आणि इक्वल टू इथे आपण dy/dx कॉमन काढलेला आहे आणि जेथे dy/dx नाही त्या टर्म आपण या साईडला पास करू.
पहा इथे मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे -9y होतील, सॉरी हे -9y होतील. आता ही टर्म या साईडला आणली तर 9y प्लसमध्ये होतील आणि हे मायनसमध्ये होतील 3x². याप्रमाणे आपल्याला फक्त dy/dx पाहिजे. dy/dx या साईडला राहू देऊ. इकडे आहे 9y - 3x² आणि हा ब्रॅकेट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे डिव्हिजनमध्ये येईल, म्हणजे हा ब्रॅकेट ॲज इट इज डिव्हिजनमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे, परंतु या पॉईंटवर आपण व्हॅल्यू काढू या डेरिव्हेटिव्हची, म्हणजे टँजंटचा स्लोप असेल. देअरफॉर dy/dx डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्या पॉईंटवर आता व्हॅल्यू काढणार आपण. पॉईंट आहे 2, 4. एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 4 पुट करू आपण. पहा इथे आपण एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 4 पुट करणार. ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू येथे पुट करू आपण. 9y म्हणजे 9y म्हणजे 4 मायनस 3x². 3x म्हणजे 2 त्याचा स्क्वेअर अपॉन 3y². 3y म्हणजे 4 त्याचा स्क्वेअर मायनस 9x. 9 × 2 पहा हे कॅल्क्युलेशन करू. 36 होतील मायनस 4 × 3 12 अपॉन 16 × 3 48 मायनस 18. हे काय होतील 24 होतील मायनस हे 30 होतील. दोन्ही नंबरला 6ने डिवाईड करू, 4 होतील आणि हे 5 होतील, म्हणजे 4/5. हा काय आहे, स्लोप आहे, बरोबर आहे. इज द स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट. टँजंटचा स्लोप काढला आपण या पॉईंटवर, बरोबर आहे. आता इक्वेशन, देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट. स्लोप काढल्यानंतर इक्वेशन काढता येईल आपल्याला. टँजंट ॲट पॉईंट आहे 2, 4 इज. इक्वेशन कसं आहे, फॉर्म्युला y - y1 = m × x - x1. हा फॉर्म्युला आहे. m म्हणजे काय, स्लोप. हा स्लोप 4/5 आहे. 4/5 बरोबर आहे. x1ची व्हॅल्यू कोणती पुट करणार, ही x1 आणि y1च्या या व्हॅल्यू. येथे लाईनचं इक्वेशन पाहिजे आपल्याला, टँजंटचं इक्वेशन पाहिजे, म्हणजे x आणि yला आपण चेंज करणार नाही. आपण y1 आणि x1च्या व्हॅल्यू पुट करणार, कारण x आणि yच्या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. y1 म्हणजे 4 = 4/5. येथे x मायनस x1 म्हणजे 2 याप्रमाणे. पहा इथे 5 डिव्हिजनमध्ये आहेत, हे कॅन्सल होण्यासाठी 5ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे काय होईल पहा, 5y होतील मायनस 20 होतील = पहा 5 इकडे आणले, मल्टिप्लाय केले आपण, 4x होतील, 4x आणि -8 होतील, बरोबर आहे. देअरफॉर 4x हे -5y, 5y इकडे -8 आहेत, इकडे +20 होतील = 0. याप्रमाणे इक्वेशन मिळेल आपल्याला. देअरफॉर 4x - 5y हे +12 = 0. पहा फक्त x आणि y आपल्याला एका साईडला पाहिजे. पहा हे काय झालेलं आहे, टँजंटचं इक्वेशन. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. हे झालं टँजंटचं इक्वेशन. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. हे झालं टँजंटचं इक्वेशन, बरोबर आहे. टँजंट इक्वेशन. पहा टँजंटचं इक्वेशन काढलं आपण. आता आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. पहा हे इरेज करतो मी. स्लोप एवढा आलेला आहे, लक्षात राहू द्या, 4/5. स्लोप 4/5 आहे टँजंटचा. म्हणजे नॉर्मलचा स्लोप काय असेल, नॉर्मलचा स्लोप अपोजिट साईन रेसिप्रोकल, म्हणजे 5/4 आणि साईन अपोजिट याप्रमाणे, कारण दोघांचा मल्टिप्लिकेशन -1 यायला पाहिजे. हा टँजंटचा स्लोप आहे, बरोबर आहे. हे लिहून घ्या तुम्ही, इरेज करतो. स्लोप ऑफ नॉर्मल. नॉर्मलचा स्लोप ॲट 2, 4 या पॉईंटवर इज, तो किती असेल, तो 4/5 आहे, म्हणजे हा -5/4, बरोबर आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट 2, 4 इज. इक्वेशन कसं आहे, y - y1 = m टाइम्स x - x1. स्लोप, m म्हणजे काय, स्लोप हा आहे, येथे व्हॅल्यू पुट करू, -5/4. x1 म्हणजे ही व्हॅल्यू 2 आणि y1 म्हणजे ही व्हॅल्यू
4 याप्रमाणे हे सॉल्व करायचं आपल्याला. 4 इकडे आणू मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे 4y होतील -16 होतील इक्वल टू 5 -5ने मल्टिप्लाय करू म्हणजे -5x +10 होतील. बरोबर आहे. या टर्म इकडे आणू आपण. 5x प्लसमध्ये होईल इकडे आणल्यानंतर. इकडे +4y आहेत. हे -16 हे इकडे आणले तर हे -10 होतील म्हणजे -26 इक्वल टू 0. बरोबर आहे. पहा हे काय आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट 2, 4. टँजंट आणि नॉर्मल दोघांचं इक्वेशन काढण्यासाठी तोच फॉर्म्युला आहे, फक्त इथे स्लोप चेंज होईल. पॉईंट पण तेच येणार आहेत, पॉईंटचे कोऑर्डिनेट तेच येणार आहेत, फक्त येथे हा स्लोप चेंज होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन याप्रमाणे इक्वेशन आहे. द इक्वेशन ऑफ सोल्यूशन द इक्वेशन ऑफ कर्व हे कर्वचं इक्वेशन आहे. द इक्वेशन ऑफ कर्व इज इक्वेशन लिहून घेऊ आपण x² - √3xy. इथे x आणि yचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे प्रोडक्ट रूल आणि 2y² इक्वल टू 5. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर 2x याची डेरिव्हेटिव्ह 2x येईल -√3 कॉन्स्टंट आहे परंतु येथे प्रोडक्ट आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि प्लस y ॲज इट इज. एक्स वायची डेरिव्हेटिव्ह ही असते, असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. एक्स वायची डेरिव्हेटिव्ह ही आहे आणि प्लस 2 y² डेरिव्हेटिव्ह 2y इथे 2 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. y² डेरिव्हेटिव्ह 2y पॉवरची झाली परंतु पुन्हा yची घ्यावी लागेल म्हणजे dy/dx. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येईल परंतु yची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx आणि हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर 2x मायनस √3ने मल्टिप्लाय करू √3x dy/dx प्लस √3y प्लस 2 × 2 4y इंटू dy/dx आणि इक्वल टू 0. आपल्याला काय करायचं आहे dy/dx कॉमन काढायचं आहे. इथे आहे आणि येथे आहे, या दोन टर्ममधून dy/dx कॉमन काढू आपण. dy/dx कॉमन काढल्यानंतर येथे काय राहील, हे मायनस साईन सहित राहील -√3x. साईन पण घ्यायचं आपल्याला -√3x आणि येथे राहील 4y प्लस 4y. बरोबर आहे. हे आपण कॉमन काढलेलं आहे. तर आता बाकीच्या टर्म या साईडला पास करू आपण. हे 2x त्या साईडला -2x होतील आणि हे पण त्या साईडला मायनस होतील म्हणजे -2x आणि -√3y याप्रमाणे. बरोबर आहे. आपल्याला फक्त dy/dx पाहिजे म्हणजे हा ब्रॅकेट इकडे पास करू. इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिव्हिजनमध्ये येईल. देअरफॉर dy/dx इक्वल टू -2x -√3y आणि हे डिव्हिजनमध्ये येतील -√3x -√3x प्लस 4y. ही डेरिव्हेटिव्ह काढली आपण. आपल्याला काय पाहिजे पॉईंटवर काढायची आपल्याला म्हणजे dy/dx ॲट पॉईंट √3 आणि 2. ही एक्सची व्हॅल्यू पुट करू आणि ही वायची व्हॅल्यू पुट करू. -2x म्हणजे √3 -√3 y म्हणजे 2 इंटू 2 अपॉन -√3x म्हणजे √3 आणि प्लस 4 y म्हणजे 2 इक्वल टू -2√3 आणि हे -2√3. बरोबर आहे. आणि आपण कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही कारण 0 होईल. हे मायनस आहेत, हे मायनस आहेत, एक प्लस यायला पाहिजे.
पहा इथे √3 कॉमन काढलेले आहे. पहा इथे √3ने मल्टिप्लाय केल्यामुळे ही टर्म मायनसमध्ये येईल. बरोबर आहे, ही टर्म मायनसमध्ये येईल. हे करेक्शन करून घ्या. हे मायनस होतील, त्यामुळे हे इकडे आल्यानंतर इकडे प्लस होतील. आता हे √3y प्लसमध्ये येतील. बरोबर आहे, हे प्लस असल्यामुळे हे प्लस होतील. पहा दोन्ही अपोजिट साईन आहेत, सेम टर्म आहेत, म्हणजे हे 0 होऊन जाईल. पहा न्यूमिरेटरला 0 आहे म्हणजे हे कॅल्क्युलेशन 0च येईल. सगळं करायची गरज नाही. +4 न्यूमिरेटरमध्ये 0 येत आहे म्हणजे व्हॅल्यू किती मिळेल? 0. म्हणजे स्लोप किती मिळेल आपल्याला? 0. हा काय आहे? स्लोप आहे. बरोबर आहे. इज दी स्लोप ऑफ टँजंट. असं इक्वल टू पुन्हा याला दाखवलं तरी चालेल. इज दी स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट ॲट √3 आणि 2 या पॉईंटवर. पहा स्लोप मिळाला. आता इक्वेशन काढता येईल आपल्याला. पहा स्लोप आपण 0 काढलेला आहे. स्लोप 0 आहे. पहा हे इरेज करतो आपण. इक्वेशन काढू आता. स्लोप 0 आहे टँजंटचा. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट आहे √3 आणि 2 इज. इक्वेशन कसं होईल? y - y1 = m x - x1. पहा y आणि x ॲज इट इज राहू देणार आपण. y1 आणि x1 या व्हॅल्यू पुट करणार. m म्हणजे स्लोप. स्लोप किती आहे? 0 आहे. बरोबर आहे, स्लोप 0 आहे म्हणजे y - y1ची व्हॅल्यू 2 घेणार आपण =0. x ची व्हॅल्यू √3 मायनस, पहा हे x ॲज इट इज आणि ही व्हॅल्यू √3. हे 0ने मल्टिप्लाय असल्यामुळे ब्रॅकेट 0 होऊन जाईल. म्हणजे y - 2 = 0. बरोबर आहे, कारण 0ने मल्टिप्लाय आहे म्हणजे सर्व 0 होऊन जाईल. y - 2 = 0 किंवा असंही लिहू शकतो आपण y = 2. हे इक्वेशन, किंवा याला आपण असंही लिहू शकतो. हे झालं इक्वेशन. असंही लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल आपल्याला. इज द इक्वेशन ऑफ टँजंट. इज द इक्वेशन ऑफ टँजंट. पहा आता टँजंटचा स्लोप 0 आहे म्हणजे आता स्लोप ऑफ नॉर्मल. नॉर्मलचा स्लोप काय असेल? टँजंटचा स्लोप सपोज m1 × m2. टँजंट आणि नॉर्मल परपेंडिक्युलर असतात. दोघांचा मल्टिप्लिकेशन -1. स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1. हा स्लोप 0 आहे. बरोबर आहे, म्हणजे m2 = -1. म्हणजे m2चा स्लोप काय मिळेल आपल्याला? -1/0 असं होईल. म्हणजे हे अनडिफाईन आहे. बरोबर आहे, नॉट डिफाईन. -1/0. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे काय होईल? -1/0 डज नॉट एक्झिस्ट. इथे लिहिणार डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे y ॲक्सिसला ही लाईन कशी असेल? पॅरलल असेल. कारण y ॲक्सिसचा स्लोप कसा असतो? डज नॉट एक्झिस्ट. नॉर्मल ही लाईन y ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. बरोबर आहे, नॉर्मल इज पॅरलल टू y ॲक्सिस. कारण y ॲक्सिसचा पण स्लोप डज नॉट एक्झिस्ट असतो. बरोबर आहे. पहा नॉर्मल, सपोज ही नॉर्मल आहे आपली. हा y ॲक्सिस आणि हा x ॲक्सिस. ही नॉर्मल होईल y ॲक्सिसला पॅरलल. तर या y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या x = a म्हणजे काय? येथे a म्हणजे x ही व्हॅल्यू येईल. बरोबर आहे, x = a. कारण ती या पॉईंटमधून पास होत आहे. येथे √3 येणार आहे. बरोबर आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज x = k या टाईपमध्ये. बरोबर आहे, परंतु k ची व्हॅल्यू येथे किती आहे? दॅट इज x = √3. बरोबर आहे, याप्रमाणे हे येणार आहे इक्वेशन नॉर्मलचं आणि हे इक्वेशन आहे टँजंटचं. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ सब क्वेश्चन सोल्युशन. कर्वचं इक्वेशन याप्रमाणे आहे 2xy + π sin y
equal to 2 pi. Differentiating with respect to x, we get therefore येथे x आणि y चा मल्टिप्लिकेशन आहे, टू कॉन्स्टंट ॲज इट इज आणि एक्स वायची डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, येथे प्रोडक्ट रूल dy बाय dx, सेकंडची डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्टची डेरिव्हेटिव्ह, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, प्लस पाय हा कॉन्स्टंट आहे, साईन वायची डेरिव्हेटिव्ह कॉस वाय, परंतु वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, आधी साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस वाय, नंतर या वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर 2 ने मल्टिप्लाय करू, 2x dy बाय dx प्लस 2y प्लस पाय कॉस वाय dy बाय dx. आपल्याला dy बाय dx कॉमन काढायचं आहे, दोन टर्ममध्ये या dy बाय dx आहे, कॉमन काढू आपण. dy बाय dx कॉमन काढला तर येथे 2x राहतील आणि येथे प्लस पाय कॉस वाय, आणि जेथे dy बाय dx नाही त्या टर्म आपण या साईडला पास करू. इथे dy बाय dx नाही आहे, इथे मायनस 2y होईल, बरोबर आहे. आता फक्त आपल्याला dy बाय dx पाहिजे, म्हणजे dy बाय dx इक्वल टू हे मायनस 2y आणि हा ब्रॅकेट इकडे डिव्हिजनमध्ये येईल, कारण इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, 2x प्लस पाय कॉस वाय. आधी आपल्याला टँजंटचा स्लोप काढायचा आहे, याची डेरिव्हेटिव्ह आपण घेतली या पॉईंटवर, म्हणजे आपल्याला स्लोप मिळेल टँजंटचा. नंतर नॉर्मलचा स्लोप आपल्याला काढायचा आहे आणि इक्वेशन तयार करायचे आहेत. डेरिव्हेटिव्ह काढली, आता डेरिव्हेटिव्ह आपण चेक करू, dy बाय dx ॲट पॉईंट 1 आणि पाय बाय 2, 1 आणि पाय बाय 2 इक्वल टू, जेथे x आहे तेथे 1 पुट करणार, जेथे y आहे तेथे पाय बाय 2 पुट करणार आपण, म्हणजे काय होईल मायनस 2y म्हणजे पाय बाय 2 अपॉन 2x म्हणजे 1, पाय हा कॉन्स्टंट आहे आणि कॉस वाय म्हणजे पाय बाय 2, पाय कॉन्स्टंट ॲज इट इज आणि वायची व्हॅल्यू आहे पाय बाय 2. हे सॉल्व करू. देअरफॉर dy बाय dx पॉईंट आहे 1 आणि पाय बाय 2 ॲट इक्वल टू, हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे मायनस पाय अपॉन 2 प्लस पाय कॉस पाय बाय 2, कॉस 90 0, म्हणजे हे पाय इंटू 0 होईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल मायनस पाय आणि अपॉन 2. हा काय आहे स्लोप आहे, बरोबर आहे. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट, म्हणजे टँजंटचा स्लोप आहे हा, ॲट पॉईंट आहे 1 आणि पाय बाय 2 इज मायनस पाय बाय 2. हा आलेला आहे स्लोप. आता टँजंटचं इक्वेशन तयार करू. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट हा पॉईंट 1 आणि पाय बाय 2 या पॉईंटवर. देअरफॉर इक्वेशन कसं होईल, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. m म्हणजे स्लोप, हा स्लोप किती आहे मायनस पाय बाय 2, येथे मायनस पाय बाय 2, x1 ही व्हॅल्यू x1 आणि ही व्हॅल्यू y1. x1 म्हणजे 1 पुट करणार आपण, आणि सॉरी येथे y1 म्हणजे पाय बाय 2 आणि x1 म्हणजे 1. याप्रमाणे इक्वेशन तयार होणार आहे. देअरफॉर हे 2 इकडे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये आणू, म्हणजे 2y मायनस हे 2 कॅन्सल होतील, पाय इक्वल टू मायनस पायने मल्टिप्लाय करू, मायनस पाय x आणि प्लस पाय होईल, बरोबर आहे. देअरफॉर हे मायनस पाय x या साईडला आणू, म्हणजे प्लस पाय x होतील, हे प्लस 2y, हे मायनस पाय आणि हे पाय मायनस होतील, इक्वल टू 0. सर्व टर्म आपण या साईडला आणल्या, पाय x प्लस 2y म्हणजे मायनस 2 पाय, मायनस पाय म्हणजे मायनस 2 पाय इक्वल टू 0. हे येणार आहे इक्वेशन, टँजंटचं इक्वेशन. इज द इक्वेशन ऑफ टँजंट, इज द इक्वेशन ऑफ टँजंट ॲट 1 आणि पाय बाय 2.
पहा टँजंटचं इक्वेशन काढलेलं आहे. आता आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. हे इरेज करतो. स्लोप ऑफ नॉर्मल इज टँजंटचा स्लोप हा आहे -π/2 म्हणजे त्याचा स्लोप काय होईल, अपोजिट साईन मायनस आहे तर हे प्लस साईन येईल आणि 2/π याप्रमाणे स्लोप होणार आहे नॉर्मलचा. बरोबर आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वेशन कसं होईल, y - y1 = m × x - x1 हा फॉर्म्युला आहे. याचप्रमाणे फक्त येथे स्लोप चेंज होईल. y1ची व्हॅल्यू आपण काय घेणार π/2 आणि x1ची व्हॅल्यू घेणार 1 याप्रमाणे आणि स्लोप येथे किती घेणार आपण 2/π. आता या पायने इकडे मल्टिप्लाय करू म्हणजे πy होईल मायनस पाय इकडे आणला म्हणजे π² होतील इक्वल टू हे 2x आणि -2 बरोबर आहे. 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण, पाय इकडे आणल्यामुळे पायने इकडे मल्टिप्लाय केला आपण. देअरफॉर हे 2 कॅन्सल करायचे आपल्याला म्हणजे प्रत्येक टर्मला आपण 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे 2πy. आता हे 2 कॅन्सल होतील π² इक्वल टू 4x आणि आणि -2ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 होईल याप्रमाणे. देअरफॉर आपल्याला डिनोमिनेटरमध्ये टर्म नको त्यामुळे आपण कॅन्सल करत आहोत. हे 4x या टर्म या साईडला आणू म्हणजे -2πy होईल. हे प्लस होतील त्या साईडला आणले तर π² आणि या साईडचे -4 ॲज इट इज इक्वल टू 0. हे येणार आहे नॉर्मलचं इक्वेशन. इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट आहे 1 आणि π/2. नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन. याप्रमाणे इक्वेशन आहे कर्वचं. सोल्युशन आधी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ इक्वल टू x sin 2y y cos 2x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा इथे x आणि y दोन टर्म आहेत. विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. येथे x आणि sin 2y येथे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे. येथे आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा, मल्टिप्लिकेशनचा रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह म्हणजे sin 2y त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल cos 2y परंतु 2yची पुन्हा डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि 2 ॲज इट इज कॉन्स्टंट बरोबर आहे. sin 2y त्याची डेरिव्हेटिव्ह cos 2y नंतर 2yची डेरिव्हेटिव्ह 2 dy/dx किंवा इथे 2 आधी लिहा नंतर dy/dx इंटू 2 dy/dx. नंतर प्लस करणार आपण. प्लस काय करणार, सेकंड फंक्शन ॲज इट इज sin 2y आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 इंटू 1 लिहिण्याची गरज नाही. याप्रमाणे आपण डायरेक्ट लिहिलेली आहे. इथे y आणि cos 2x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस sin 2x बरोबर आहे येथे आणि पुन्हा या 2xची डेरिव्हेटिव्ह इंटू 2 नंतर प्लस करणार आपण cos 2x ॲज इट इज आणि yचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx. हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे डिफरन्शिएशनमध्ये. हे येत असेल असं गृहीत धरून तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम आहेत. ही डेरिव्हेटिव्ह काढता यायला पाहिजे. पहा थोडं व्यवस्थित लिहून घेऊ. हे 2x cos 2y येथे dy/dx आहे प्लस sin 2y इक्वल टू हे मायनस साईन -2y sin 2x आणि हे प्लस cos 2x dy/dx. dy/dx येथे आहे. ही टर्म आपण या साईडला पास करू आणि जेथे dy/dx नाही त्या टर्म एका साईडला पास करू आपण म्हणजे 2x cos 2y dy/dx
ही टर्म इकडे आणली तर प्लसमध्ये आहे, मायनसमध्ये येईल cos 2x dy/dx. ही टर्म आपण या साईडला पास केली आणि इक्वल टू इकडे राहील -2y sin 2x आणि येथे dy/dx नाही, ती टर्म इकडे आणू आपण -sin 2y. बरोबर आहे. आता dy/dx कॉमन काढू आपण. इथे dy/dx कॉमन काढला आपण तर इथे 2x cos 2y राहतील. 2x cos 2y हे कॉमन काढलेलं आहे. हे मायनस साईन आणि cos 2x इक्वल टू हे ॲज इट इज -2y sin 2x sin 2y. आपल्याला dy/dx पाहिजे, म्हणजे हा ब्रॅकेट इकडे पास करू. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा ब्रॅकेट पूर्ण इकडे डिव्हिजनमध्ये जाईल, म्हणजे dy/dx इकडे राहील फक्त dy/dx. तीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. हे -2y sin 2x sin 2y अपॉन हा ब्रॅकेट डिव्हिजनमध्ये 2x cos 2y cos 2x याप्रमाणे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. आपण आता व्हॅल्यू काढू ॲट पॉईंटवर. त्या पॉईंटवर व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे dy/dx. देअरफॉर dy/dx पॉईंट आहे π/4 आणि π/2 ॲट या पॉईंटवर व्हॅल्यू इक्वल टू जेथे x आहे तेथे π/4 पुट करणार, जेथे y आहे तेथे आपण π/2 पुट करणार, म्हणजे -2 y म्हणजे π/2 sin 2x म्हणजे π/4 sin 2y sin 2y म्हणजे π/2 अपॉन 2x म्हणजे π/4 cos 2y म्हणजे π/2 cos 2x म्हणजे π/4. थोडं सिम्प्लिफाय करू आपण. हे 2 कॅन्सल होतील, हे 2 ने हे 4 2 होतील. बरोबर आहे. हे 2 कॅन्सल होतील. आता हे 2 होतील आणि हे 2 कॅन्सल होतील, हे 2 होतील, म्हणजे -π sin π/2 याप्रमाणे. आणि हे मायनस sin π राहील, sin π अपॉन π/2. हे π/2 राहील cos π आणि मायनस हे cos π/2 बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. -π sin π/2 ही व्हॅल्यू 1 मायनस ही व्हॅल्यू 0 π/2 cos π -1 cos π/2 0, म्हणजे काय होईल. फक्त व्हॅल्यू पुट केले आपण. हे -π राहील आणि हे -π/2 बरोबर आहे. म्हणजे पाहता मायनस मायनस प्लस होईल, π कॅन्सल होईल आणि हे 2 वर जातील, म्हणजे व्हॅल्यू फक्त आपल्याला 2 मिळेल. 2 काय आहे. स्लोप आहे. 2 म्हणजे काय आहे. टँजंटचा स्लोप आहे. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंटचा स्लोप मिळाला. स्लोप ऑफ टँजंट किती आहे. 2 आहे. आणि नॉर्मलचा स्लोप किती मिळेल. अँड स्लोप ऑफ नॉर्मल दोन्ही स्लोप काढून घेऊ आपण. मायनस साईन हे प्लस आहे तर मायनस येईल, याचा रेसिप्रोकल 1/2. हा नॉर्मलचा स्लोप, हा टँजंटचा स्लोप. दोन्ही स्लोप माहिती आहेत, पॉईंट माहिती आहे, तर इक्वेशन काढता येईल आपल्याला. इरेज करतो. हे इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन ॲट पॉईंट π/4 π/2. ही व्हॅल्यू x1 आणि ही व्हॅल्यू y1 घेणार आपण. इक्वेशन कसं आहे. y - y1 इक्वल टू m म्हणजे स्लोप, x - x1 स्लोप पॉईंट फॉर्म. बरोबर आहे. स्लोप माहिती आहे. टँजंटचा स्लोप 2 आहे. येथे 2 पुट करू. y1 म्हणजे π/2 आणि x1 म्हणजे π/4.
देअरफॉर y मायनस पाय बाय 2 इक्वल टू 2x मायनस 2ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट, येथे 2 येतील म्हणजे पाय बाय 2 होईल. बरोबर आहे. हे 2 इकडे वर येतील म्हणजे 4 कॅन्सल होतील याप्रमाणे. 2ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू म्हणजे हे 2y होतील, हे पाय राहील इक्वल टू 2ने म्हणजे 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4x होतील, 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे पाय होईल. पहा मायनस पाय प्लस पाय आहे कॅन्सल होईल. देअरफॉर 4x आणि हे मायनस 2y इक्वल टू 0 असं लिहिता येईल आपल्याला. 4x मायनस 2y इक्वल टू 0. बरोबर आहे. पाय पाय कॅन्सल होतील, दोन्ही साईडला सेम साईन आहेत. म्हणजे येथे आपण काय करू, 2 कॉमन काढता येईल आपल्याला आणि कॉमन काढू आणि इकडे पास करू म्हणजे 2 कॉमन काढले तर 2x मायनस y होईल आणि इक्वल टू 0. हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये जातील, 0 होऊन जातील म्हणजे 2x मायनस y इक्वल टू 0. पहा is the equation of tangent, is the equation of tangent at point पाय बाय 4 आणि पाय बाय 2. आता नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पहा हे इरेज करतो मी. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, इक्वेशन कसं होईल, हेच इक्वेशन फक्त स्लोप चेंज होईल म्हणजे y मायनस पाय बाय 2 इक्वल टू स्लोप किती होईल, याची अपोजिट साईन आणि रेसिप्रोकल म्हणजे -1/2 आणि x मायनस पाय बाय 4. बरोबर आहे. येथे ॲट पॉईंट आहे पाय बाय 4 पाय बाय 2 याप्रमाणे. देअरफॉर आता काय करता येईल, y मायनस पाय बाय 2 इक्वल टू याने मल्टिप्लाय करू आपण म्हणजे -x/2 होईल, याने मल्टिप्लाय करू आपण मायनस मायनस प्लस होतील, पाय अपॉन हे 8 होतील. बरोबर आहे. पहा प्रत्येक टर्मला आपण येथे सर्वात मोठा नंबर 8 आहे, डिव्हिजनमध्ये आपल्याला नंबर नको आहे, त्यासाठी आपण काय करू, 8ने मल्टिप्लाय करू आपण प्रत्येक टर्मला, 8ने मल्टिप्लाय करू म्हणजे 8y होतील. 8ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे हे 2 कॅन्सल होतील परंतु येथे 4 होतील, 4 पाय इक्वल टू म्हणजे -4x होतील. बरोबर आहे. आणि 8ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे फक्त पाय होईल प्लस पाय. इकडे आणू आपण प्लसमध्ये म्हणजे 4x प्लस होतील, हे प्लस 8y, हे -4y 4 पाय -4 पाय आणि हे पाय मायनसमध्ये इक्वल टू 0 याप्रमाणे. 4x प्लस 8y मायनस पाय इज दी इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पाय बाय 4 आणि पाय बाय 2. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 6. x म्हणजे साइन थिटा, y म्हणजे कॉस 2 थिटा आणि थिटाची व्हॅल्यू ही आहे पाय बाय 6. आपण पॉईंट कॅल्क्युलेट करू म्हणजे पॉईंट काय असेल, x म्हणजे काय आहे साइन थिटा. बरोबर आहे. साइन थिटाची व्हॅल्यू ही पुट करू म्हणजे साइन ऑफ पाय बाय 6. बरोबर आहे. साइन पाय बाय 6 म्हणजे किती, साइन 30 म्हणजे हाफ, म्हणजे x कॉर्डिनेट काय आहे 1/2. yची व्हॅल्यू काय आहे कॉस 2 थिटा म्हणजे कॉस 2 टाइम्स थिटा म्हणजे पाय बाय 6. बरोबर आहे. इक्वल टू 2ने हे कॅन्सल होतील, हे 3 होतील म्हणजे कॉस पाय बाय 3 म्हणजेच काय 1/2. देअरफॉर पॉईंट कसा आहे x, y म्हणजे याप्रमाणे पॉईंट आहे हाफ आणि हाफ. बरोबर आहे. म्हणजे x1 y1 आपण व्हॅल्यू ह्या घेणार x1 आणि y1. या पॉईंटवर आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. इक्वेशन याप्रमाणे आहे x इक्वल टू साइन थिटा, y इक्वल टू कॉस 2 थिटा. येथे x डिपेंड आहे थिटावर आणि y पण डिपेंड आहे थिटावर. आपल्याला काय करायचं आहे, एक्सला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि वायला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा. त्यावरून आपल्याला dy/dx व्हॅल्यू काढायची आहे. पहा x इक्वल टू साइन थिटा आहे, साइन थिटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे काय होईल dx/d थिटा.
पहा इथे थीटा आहे, इथे थीटा आहे, म्हणजे साईन थीटाची डेरिव्हेटिव्ह साईन थीटा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, बरोबर आहे. ही आली डेरिव्हेटिव्ह. आता हे काय आहे, वाय इक्वल टू कॉस 2 थीटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. या टाईपचे इक्वेशन आपण सॉल्व केलेले आहेत. dy बाय डी थीटा इक्वल टू कॉस 2 थीटा म्हणजे मायनस साईन 2 थीटा, पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह 2 थीटा, त्याची डेरिव्हेटिव्ह 2, बरोबर आहे. म्हणजे dy बाय डी थीटा ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस 2 टाइम्स साईन 2 थीटा मिळेल, बरोबर आहे. याप्रमाणे एक्सलाही आपण डिफरन्शिएट केलेलं आहे, वायलाही डिफरन्शिएट केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता आपल्याला dx अपॉन डी थीटा ही व्हॅल्यू माहिती आहे आणि dy बाय डी थीटा ही व्हॅल्यू माहिती आहे. आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. आपल्याला dy बाय dx काढायचा असेल तर हे लिहू शकतो आपण dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा, बरोबर आहे. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे dy बाय dx येथे x डिफरन्शिएट झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा, येथे y डिफरन्शिएट झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा, परंतु येथे y डिफरन्शिएट झालेला आहे आता विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx म्हणजे काय मिळेल आपल्याला, ही व्हॅल्यू dy बाय डी थीटा ही व्हॅल्यू एवढी आहे मायनस 2 टाइम्स साईन 2 थीटा आणि ही व्हॅल्यू आहे कॉस थीटा, कॉस थीटा, बरोबर आहे. आपण डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे dy बाय dx. पॉईंटवर चेक करू आपण. म्हणजे dy बाय dx ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 6 इक्वल टू मायनस 2 साईन 2 थीटा म्हणजे पाय बाय 6, बरोबर आहे. थीटा म्हणजे पाय बाय 6 अपॉन कॉस पाय बाय 6 इक्वल टू हे 3 होतील म्हणजे पाय बाय 3 मायनस 2 साईन पाय बाय 3 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि कॉस पाय बाय 6 इक्वल टू मायनस 2 याची व्हॅल्यू √3 अपॉन 2, बरोबर आहे. आणि इंटू अपॉन याची पण व्हॅल्यू √3 अपॉन 2 आहे. हे कॅन्सल होतील. √3 अपॉन 2 म्हणजे काय राहील -2. वायला आपण डिफरन्शिएट केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट पॉईंट, बरोबर आहे. म्हणजे हा काय आहे, स्लोप आहे इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉईंट कोणता येईल, ॲट हा पॉईंट, हाफ आणि हाफ, एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू, बरोबर आहे. हा झाला स्लोप टँजंटचा. अँड स्लोप ऑफ नॉर्मलचा स्लोप किती असेल, याची अपोजिट साईन +2 आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे प्लस हाफ, बरोबर आहे. अपोजिट साईन म्हणजे प्लसमध्ये येणार आहे आणि 2चा रेसिप्रोकल हाफ प्लस हाफ. आता दोन्ही इक्वेशन आपल्याला काढता येतील. हे इरेज करतो मी. स्लोप आहे -2 आणि हा स्लोप आहे हाफ. हे इरेज करतो. आधी आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट आहे हाफ आणि हाफ, बरोबर आहे. फॉर्म्युला कसा आहे, y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. हा फॉर्म्युला आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल इज ॲट पॉईंट आहे हाफ आणि हाफ. पॉईंट सेम आहे, फक्त स्लोप वेगवेगळा आहे. म्हणजे इक्वेशन सारखंच येणार आहे. y मायनस फक्त स्लोप चेंज होईल. y1 आणि x1 या व्हॅल्यू आहेत. x1ची व्हॅल्यू, y1ची व्हॅल्यू. या व्हॅल्यू इथे पुट करू. येथे हाफ, येथे हाफ, दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत. टँजंटचा स्लोप -2 आहे आणि याचा स्लोप +1/2 आहे, बरोबर आहे.
येथे हाफ आणि येथे पण हाफ. हे दोन इक्वेशन तयार होतील आपल्याला, टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन. सॉल्व करू आपण. देअरफॉर y मायनस हाफ इक्वल टू -2 ने मल्टिप्लाय करू. -2x -2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस मायनस प्लस, हे 2 कॅन्सल होतील म्हणजे +1. बरोबर आहे. आता येथे 2 आहेत डिव्हिजनमध्ये, ते कॅन्सल करण्यासाठी प्रत्येक टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 2y -1 होईल इक्वल टू -4x होतील आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे +2 होतील. बरोबर आहे. हे प्लसमध्ये आणू आपण 4x हे प्लसमध्ये आहे 2y, हे इकडे आणले आपण तर -2 आणि -1 म्हणजे -3 इक्वल टू 0. हे इक्वेशन कशाचं आहे? टँजंटचं. इज दी इक्वेशन ऑफ टँजंट. हे सॉल्व करू. देअरफॉर y मायनस हाफ इक्वल टू म्हणजे x/2 होतील -1/4 होतील. बरोबर आहे. या टर्मने मल्टिप्लाय केला आपण. सर्वात मोठा नंबर 4 आहे, डिव्हिजनमध्ये आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण 4 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 4y प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करू. 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 होतील. 1/2 आहेत, 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 होतील. साईन मायनस इक्वल टू म्हणजे हे 2x होतील. येथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 2x होतील, 2 कॅन्सल होतील आणि 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे -1. हे 2x पॉझिटिव्हमध्ये आहेत, हे निगेटिव्ह होतील -4y आणि या दोन्ही टर्म आपण या साईडला आणू. -4y हे -1 आणि हे +2 होतील इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणजे 2x -4y +1 इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. पुढे लिहित राहा ॲट पॉईंट आहे हाफ आणि हाफ. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 7 सब क्वेश्चन 6 प्रमाणेच आहे. सोल्युशन. येथे x डिपेंड आहे टीवर, y डिपेंड आहे टीवर आणि टीची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे आपण पॉईंट काढून घेऊ. x इक्वल टू √t आहे. टीची व्हॅल्यू काय आहे? 4 आहे म्हणजे 2. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू 2 मिळेल. y इक्वल टू t -1/√t. टीची व्हॅल्यू 4 -1/√4. हे 4 -4चं स्क्वेअर रूट 2 म्हणजे हे काय होतील? 8 - 1/2. 8 - 1/2. बरोबर आहे. 7/2. देअरफॉर म्हणजे x1 y1 तो जो पॉईंट आहे त्याचा x कॉर्डिनेट आपण x1 घेणार, y कॉर्डिनेट y1. म्हणजे तो पॉईंट कसा आहे? 2, 2 आणि 7/2 याप्रमाणे. x डिपेंड आहे टीवर. x इक्वल टू √t आहे. बरोबर आहे. आणि y इक्वल टू t -1/√t आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट करू आपण. विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे हे काय होईल? dx/dt. विथ रिस्पेक्ट टू t आहे √x, त्याची डेरिव्हेटिव्ह आपण 1/2√x घेतो. बरोबर आहे. येथे x ऐवजी t आहे म्हणजे हे t येईल. याप्रमाणे ही झाली डेरिव्हेटिव्ह. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय होईल? dy/dt इक्वल टू टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे 1 येईल. मायनस इथे 1/√t आहे. याला आपल्याला असं लिहिता येईल, हा 1 हा पॉवर वर आणला आपण तर इंटू टीचा पॉवर -½ होईल. बरोबर आहे. +½ पॉवर आहे, वर आणल्यानंतर -½ होईल. -½ डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. टीचा पॉवर -½ याची डेरिव्हेटिव्ह काय होईल? -½ हा मायनसमधील पॉवर समोर येईल आणि टीचा पॉवर यातून 1 कमी होईल. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? -1/2 टीचा पॉवर हे -½ आणि -1 म्हणजे -3/2. बरोबर आहे. आता पहा -½ आणि हा पॉवर आपण जर प्लस केला तर टीचा पॉवर 3/2 होईल. बरोबर आहे. टीचा पॉवर 3/2 म्हणजेच काय? हे
म्हणजे 2 आणि टी आणि रूट टी असं लिहू शकतो आपण. म्हणजे 1/√t त्याची डेरिव्हेटिव्ह काय येत आहे -1/2t रूट टी याप्रमाणे. हे मायनस आणि हे मायनस आता प्लस होईल, बरोबर आहे. पहा इथे मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे. याची डेरिव्हेटिव्ह 1/√t त्याची डेरिव्हेटिव्ह ही येत आहे. हे मायनस प्लस होईल म्हणजे 1/2t आणि रूट टी याप्रमाणे. ही झाली डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. पहा ही व्हॅल्यू काढली आपण dx/dt, dy/dt म्हणजे dy/dx काढता येईल आपल्याला. दोन्ही व्हॅल्यू काढलेले आपण. आपल्याला हा रूल माहिती आहे. dy/dx काढायचा असेल तर dy/dt आणि येथे dx/dt, बरोबर आहे, इक्वल टू 1 + 1/2t रूट टी याप्रमाणे. आणि आणि ही व्हॅल्यू आहे 1/2 रूट टी, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 + पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2t रूट टी होईल प्लस 1 होईल अपॉन 2t रूट टी आणि येथे पुन्हा डिव्हिजनमध्ये 1/2 रूट टी, बरोबर आहे. हे रूट टी कॅन्सल होतील, हे रूट टी कॅन्सल होतील, 2 कॅन्सल होतील. पहा काय राहील 2t रूट टी प्लस 1 आणि अपॉन टी, बरोबर आहे. ही आहे dy/dxची व्हॅल्यू. परंतु ॲट t = 4 म्हणजे आपल्याला स्लोप मिळेल dy/dx ॲट t = 4. टीची व्हॅल्यू 4 पुट करू म्हणजे 2 4 येथे 4 येथे प्लस 1 येथे 4. पहा काय होतील हे 2 × 4 आहेत. येथे इंटू 2 × 4 म्हणजे पहा 2 × 4 4चं स्क्वेअर रूट 2 हे प्लस 1 आणि अपॉन 4 हे 16 होतील प्लस 1 अपॉन 4 म्हणजे 17/4. हे कॅल्क्युलेशन काय मिळेल 17/4 इक्वल टू 17/4. म्हणजे हा काय आहे टँजंटचा स्लोप आहे, बरोबर आहे. इज दी स्लोप ऑफ टँजंट. पहा इथे लिहितो इज दी स्लोप ऑफ टँजंट. पहा अक्षर समजून घ्या कारण खूप मोठा एक्सरसाइज होत आहे हा. इज दी स्लोप ऑफ टँजंट. आता टँजंटचा स्लोप हा आहे म्हणजे नॉर्मलचा स्लोप काय असेल याचा रेसिप्रोकल 4/17 साईन प्लसचं मायनस होईल -4/17. आता आपण इक्वेशन फाइंड आउट करू. आधी इक्वेशन फाइंड आउट करू आपण टँजंटचं. आधी आपण टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करू. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पहा पॉईंट कसा आलेला आहे एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची 7/2, बरोबर आहे. सुरुवातीला आपण या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. y - y1 इक्वल टू m × x - x1. स्लोप किती आहे 17/4. आताच आपण फाइंड आउट केलेला आहे. y1ची व्हॅल्यू 7/2 घेणार आणि x1ची व्हॅल्यू 2 घेणार, बरोबर आहे. हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. आणि याचं इक्वेशन फाइंड आउट करू. इक्वेशन ऑफ नॉर्मल. हेच इक्वेशन 7/2 इक्वल टू स्लोप चेंज होईल. याचा अपोजिट स्लोप होईल म्हणजे -4/17 रेसिप्रोकल आणि x - 2 याप्रमाणे. देअरफॉर 17ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 4 इकडे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये आणू म्हणजे 4y - 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आणले तर हे काय होईल 7/2 येथे 4 आहेत म्हणजे हे 2 होतील. 7 × 2 14 होतील. हे मायनस साईन 14, बरोबर आहे. आणि 17ने मल्टिप्लाय करू म्हणजे 17x होतील -34 होतील. 17ने ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आणि 4ने आपण 4 इकडे आणले मल्टिप्लिकेशनमध्ये. देअरफॉर 17x प्लसमध्ये आहेत हे मायनसमध्ये होतील. त्या साईडला आणले तर ह्या दोन्ही टर्म इकडे आणू आपण कारण x प्लसमध्ये घेऊ आपण. 17x - 4y हे -34 हे इकडे प्लस होतील 14 = 0. सर्व टर्म एका साईडला = 0, बरोबर आहे. म्हणजे काय होईल
17x मायनस 4y या दोघांची हे -20 होतील इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हे आहे टँजंटचं इक्वेशन, बरोबर आहे. आता हे सॉल्व करू. 17 इकडे मल्टिप्लाय करू म्हणजे 17y मायनस 17ने मल्टिप्लाय करायचं आहे 7/2 होईल इक्वल टू -4ने मल्टिप्लाय करू -4x मायनस प्लस 8 होतील. हे 2 कॅन्सल करण्यासाठी आपण 2ने मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला म्हणजे 34y होतील -17 × 7 इक्वल टू 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे -8x होतील आणि +16 होतील. हे इकडे आणू आपण म्हणजे 8x या साईडला आणले तर हे +34y 17 × 7 म्हणजे 119 आणि हे पण इकडे आणले आपण तर -16 होतील इक्वल टू 0 म्हणजे 8x + 34y मायनस इक्वल टू 0 असंच राहू देऊ. इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. पहा हे टँजंटचं इक्वेशन आहे आणि हे आहे नॉर्मलचं इक्वेशन. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.